सो हॅलो एव्हरीवन, आज मी बनवणार आहे वडापाव. तर चला बघूयात रेसिपी. तर बघा, इथे मी घेतला आहे 1 चमचा जिरे, त्याचबरोबर थोडासा पुदिना, 7 ते 8 मिरच्या, 9 ते 10 पाकळ्या लसूण, आणि इथे मी घेतले आहेत बटाटे उकडून 10 ते 12 इथे मी बटाटे उकडून घेतलेत. आता आपण लसूण, हिरवी मिरची आणि ते सगळं आहे ते मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे पहा, मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. पूर्ण असं वाटलं नाही, मी परत एकदा एक गरका मारून घेते. हे पहा, इथे पूर्ण वाटून तयार आहे. आता इथे मी घेतलं आहे बेसन पीठ. 2 कप बेसन पीठ घेणार आहे. 2 कप बेसन पीठ घेतल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं हातावर रवा चोळून घेतला आहे आणि तो याच्यात टाकणार आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालणार आहे आणि थोडासा आपण खायचा सोडा याच्यामध्ये टाकूया नॉर्मल. हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पहा, इथे मिक्स करून घेतलं आहे. ना जास्त घट्ट आहे आणि ना जास्त पातळ. त्याचबरोबर इथे मी बटाटे उकडून घेतलेत आणि स्मॅश करून घेतलेत. आणि इथे बघा, मी कढईमध्ये तेल तापायला लावलं होतं. त्यामध्ये मी कढीपत्ता आणि मोहरी टाकली आहे फोडणीसाठी. सोबतच इथे जिरे टाकले. जिरे टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये जो आपण रगडा केला होता तो टाकून देऊ आणि याला चांगलं व्यवस्थित असं परतून घेऊया मध्यम आचेवरती. हे चांगलं परतते. त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. मी अर्धा चमचा याच्यामध्ये हळद घातली आहे. आता याला पण मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपण याच्यात आपण स्मॅश केलेले बटाटे टाकून देऊयात आणि यालाही चांगलं व्यवस्थित असं हलवून घेऊ. आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया. चवीनुसार व्यवस्थित मीठ टाकायचं. त्याबरोबर चांगलं व्यवस्थित परतून घेऊन याच्यावरती गार्निशसाठी कोथिंबीर टाकूया. हे पहा, इथे कोथिंबीर टाकली, व्यवस्थित चांगलं हलवून घेतलं. आता आपण याचे वडे बनवून घेऊया. हे पहा, इथे आपले वडे बनवून तयार आहेत. आता मी एका कढईमध्ये तेल तापायला लावलं आहे. आपण आता वडे बनवून घेऊयात. हे पहा, आता मी याच्यामध्ये वडा टाकला आहे. चांगला व्यवस्थित त्याच्यात असा मिक्स करून घ्यायचा आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला तेलात सोडायचा. जेणेकरून चमच्याने जर तुम्ही वडे टाकले तर ते एकदम सुटसुटीत होतात, एकमेकाला चिटकत नाही आणि फुटतही नाही. हे बघा, इथे मी माझे एवढे वडे टाकून झालेत. तुम्ही बघू शकता की किती व्यवस्थित वडे निघालेत आणि एकमेकाला अजिबात चिटकलेलीही नाही. त्यामुळे मी चमच्यानेच शक्यतो वडे टाकत असते. चांगलं सोनेरी रंगावरती आपण याला तळून घेऊया. हे बघा, इथे आपले वडे तयार आहे. बघता किती व्यवस्थित निघालेत, ना कुठे आपले चिटकलेत ना फुटलेत, एकदम व्यवस्थित निघाले. आपला वडा पाव इथे रेडी आहे. याच्यासोबत तुम्ही दह्याच्या चटणीसोबतही तुम्ही सर्व करू शकता. चला भेटूया पुढच्या नव्या रेसिपीमध्ये.